इंटरव्ह्यू घ्यायला आले आहेत. टीम इट्स मज्जा इंटरव्ह्यू घ्यायला आले आहेत. टीम इट्स मज्जा. अनुज रावांचं नाव घेते. विसरू नका, आमचा हॅशटॅग आहे विश्वजा. तो जेलमध्ये आहे आणि फायनली तो तिच्या आयुष्यातून गेलाय. ह्याचं खूप छानच वाटतंय जान्हवीला. तो इतक्या सहजासहजी जान्हवीच्या आयुष्यातून जाईल हे शक्य नाही. मला तर एकच माहिती आहे, भाजीत भाजी मेथीची, जानू माझ्या प्रीतीची. मी खरं सांगू का, मी खूप मिस करते मेघनला. इनफॅक्ट आम्ही दोघेही. मलाच माझा नवरा हा प्रश्न करत असतो की तुझी प्रत्येक सिरियल मध्ये एवढी लग्न का? हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आणि फायनली विश्व आणि जान्हवी एकत्र आले. विश्व, कसं वाटतंय खरं तर? खूप भारी, खूप भारी, खूप भारी. पण 7 वर्षाची ही प्रतीक्षा होती आणि ती फायनली आता एकत्र झाली. मला बहुतेक खूप भारी म्हणायला हवं होतं. येस, पण जान्हवी, आता पुन्हा एकदा ती लग्न सराई सुरू झाली आहे आणि आता कुठेतरी आज संगीत आहे तुमचं. हो, म्हणजे संगीत संध्याकाळी आहे. आता संगीत चा दिवस आहे, ज्या दिवशी संगीत असणार आहे. पण त्यासाठी किती सुंदर तयार झाली आहे, खूप छान दिसतेस. काही विश्वाने कॉम्प्लिमेंट दिली? देत असतो कॉम्प्लिमेंट प्रत्येक लुकवर. एक मिनिट, हा कुठला लुक आहे तुझा? नाही, छान दिसतोय हे, पण हा लुक नक्की कुठला असं विचारतो. आणि ती संगीत म्हणजे हा तर दिवसाचा तिचा लुक आहे. रात्री संगीत संध्याकाळी जे असणार ते अजून सुंदर दिसणार. ओ माय गॉड. मला सांगा, संगीतसाठी काय डान्स वगैरे प्रॅक्टिस काय केलीये, काय ठरवलंय की आपल्या आम्हाला अचानक सकाळी आमच्या क्रिएटिव्हचा मेसेज आला, हे गाणं आहे बघा, आता याच्यावर तुम्हाला काही जमतंय का? तर त्याच्यावर आम्ही थोडंसं प्रिपेअर केलं आहे. दिव्या इज द टीचर, मी फॉलोअर आहे. आणि कारण जेवढे याआधी सुद्धा झालेले आहेत तिने केले ते तिने बसवले आणि शी इज व्हेरी गुड ॲट इट. नाही, पण मला असं वाटतं की जर का आपल्या बरोबर असणारी व्यक्ती तशी असेल जी पटकन ते गोष्टी कॅचअप करू शकते, तर मग ते मजा येते करायला. असं तसंच आम्ही दोघांनी प्रिपेअर केलंय आणि तो छानच करतोय. सो फुली स्टुडंट म्हणून छान आहे तो. येस. येस, पण काय गाणं असणार आहे, काही हिंट देऊ शकता आम्हाला प्रेक्षकांना? असंच आहे एक टाइमपासचं गाणं. ते गाणं कुठलं आहे ते सांगायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण तेच गाणं फायनली असेल की नाही. एक्झॅक्टली. आणि प्रॉब्लेम हाच आहे की आम्हाला देताना एक गाणं देतात, बरं त्याच्यावर आम्ही लिरिक टू लिरिक सगळ्या गोष्टी बसवतो किंवा कोरिओग्राफ करतो आणि सडनली एडिटवाले वेगळंच गाणं लावतात. असं झालेलं आहे. कारण याआधी एक सीन होता स्वप्नातला, तर त्या सिक्वेन्स मध्ये तसंच झालेलं आहे की आम्ही एका याच्यावर परफॉर्म केलं आणि एडिटला वेगळंच गाणं. पण आता 7 वर्षाने एक वेगळाच, आता इथे सगळंच बदललेलं पाहायला मिळतं. कुठेतरी जयंताच्या प्रेमात असणारी जान्हवी आता जयंताला इतकी मोठी शिक्षा देते, प्रेक्षक वाटतं विचारही करू शकत नव्हते. जान्हवी, कसं वाटते खरं तर जयंताला फायनली ती शिक्षा झाली आणि आता जे प्रेम प्रकरण आम्हाला असं अनेकांना वाटायचं की एकत्र यावं त्यांनी आणि ते फायनली एकत्र येते? म्हणजे ऑफकोर्स तो जेलमध्ये आहे आणि फायनली तो तिच्या आयुष्यातून गेलाय. ह्याचं खूप छानच वाटतंय जान्हवीला. पण तो जयंत आहे आणि तो इतक्या सहजासहजी जान्हवीच्या आयुष्यातून जाईल हे शक्य नाही. सो त्यासाठी आता तुम्हाला जेव्हा तुम्ही मालिका बघाल तेव्हा ते ट्विस्ट अँड टर्न्स कळतील की काय करणार आहे, काय होणार आहे. आणि जयंत जरी 7 वर्ष आता जान्हवीला दिसला नसला तरी कुठे ना कुठेतरी जान्हवीच्या मनात त्याच्याबद्दलची जी भीती म्हणण्यापेक्षा ती जी एक धास्ती की एकतर आता 7 वर्ष झाली आहेत, पण 7 वर्षांपूर्वी त्याच्यामुळे काय झालं होतं, तर जान्हवीचे बाबा गेलेत. सो त्या गोष्टीची भीती की आता माझं काही झालं तरी चालेल, पण माझ्या घरातल्या अजून कोणाला त्या गोष्टी त्याच्यामुळे कुठला त्रास व्हायला नको, ती भीती जान्हवीला आहे. आणि जयंत आहे. पण पुन्हा जयंत आल्यावर विश्वा कशा पद्धतीने जान्हवीला असं बोलतो ना की तिला सांभाळेल किंवा तिला दूर ठेवणार आहे? ऍब्सोल्युटली. तो आधीही प्रयत्न करायचा प्रोटेक्ट करण्याचा, आणि आता एकत्र आल्यावर तर आय थिंक जीव की प्राणच जर जान्हवी झाली असेल तर मग तो काही करू शकेल.
पण तिघांची इतकी ऑफस्क्रीन चांगली मैत्री असताना आता तो मित्र नाहीये. कसं वाटतंय खरं? मी खरं सांगू का, मी खूप मिस करते मेघनला. इनफॅक्ट आम्ही दोघेही, कारण ना जसं तू म्हणालीस तसं की ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन आम्ही जे करतो ते लेखकाच्या मनातलं असतं, पण ऑफस्क्रीन आम्ही असतो. सो आम्ही खूप दंगा करतो, आम्ही खूप मस्ती. आणि येतो तो अनुज काय आणि मेघन काय, हे माझे मित्र नाही आहेत, ह्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांच्याशी ना मी खूप बोलू शकते. म्हणजे देर इज नो ट्रान्सपरन्सी की कुठल्या पद्धतीने मी त्या गोष्टी अशा मॉडिफाय करून किंवा मग ते थोडंसं Filter असं नाहीये. फिल्टर काहीच नाहीये. खूप रॉ आहेत सगळ्या गोष्टी. सो त्यामुळे माझी खूप छान मैत्री आहे आणि त्यामुळे मी मेघनला मिस करते. हो, पण हा जेव्हा ट्रॅक तुम्हाला कळाला होता की 7 वर्षाचा असा एक ट्रॅक येणार आहे, तेव्हा प्रत्येकाच्या प्रतिक्रिया काय होत्या? काय अजून लावलेत आता तुम्ही असे, की असं बोलतो ना की आपण ड्रीम मध्ये ठरवून ठेवतो, की असे काही विचार केलेत की आता पुढे असंही होऊ शकतं आता मालिकेत? असं आम्ही काही ठरवलेलं नाही, आम्हालाच आमच्यावर असे बॉम्ब टाकले जातात. ऍक्च्युली तसंच आहे. आपण म्हणजे असा विचार बघायला गेला तर मला असं वाटतं हे इनएव्हिटेबल होतं, कधी ना कधीतरी होणारच होतं. पण एक चांगली गोष्ट आहे की त्यांनी म्हणजे आपण हे नाही दाखवलं की लगेच लग्न झालंय किंवा विश्वा हा जान्हवीचा रिबाउंड नाहीये. तिने वेळ घेतलाय, स्वतःचं आयुष्य त्या 7 वर्षात घडवलंय आणि मग ज्या पॉइंटला तिला वाटलंय की आता मी नेक्स्ट स्टेप घेऊ शकते माझ्या मित्रासोबत, तेव्हा ती घेते. सो आय थिंक ते खूप छान पद्धतीने आय थिंक. आणि म्हणजे ऍज अ कपल म्हणून जरी आता जान्हवी आणि विश्व दिसत असले तरी जान्हवी विश्वामध्ये जी कॉलेज टाइम पासूनची जी त्यांची मैत्री आहे तीच अजूनही आहे आणि तीच यापुढेही असणार आहे. की जरी आता नवरा बायको होत असलो तरी सगळ्यात आधी खूप जास्त जिवलग मित्र आहोत. असं. रिलेशनचा बेस ही मैत्री आहे. अगदीच. आणि मला असं वाटतं त्याचमुळे हे सगळं पाहायलाही छान वाटतंय. पण मला सांग, आता जेव्हा हे लग्नाचे ट्रॅक सुरू होतात तेव्हा खऱ्या आयुष्यात लग्न झालेलं हे असं बोलतो ना की काही सीन झाल्यावर ते आठवतं, असं किती होतं? असं किती होतं असं नाही, पण मलाच माझा नवरा हा प्रश्न करत असतो की तुझी प्रत्येक सिरियल मध्ये एवढी लग्न का कारण तो सिरियल फॉलो करतो, म्हणजे माझ्यासाठी बघतो. अगदी सगळे एपिसोड्स बघता नाही आले तरी स्पेशल सिक्वेन्सेस जे असतात ते त्याला माहीत असतात. तर तो म्हणे, दिव्या ह्या सिरियलमध्ये तुझं हे 4थं लग्न आहे बरोबर का? म्हणजे तू प्रत्येक सिरियलमध्ये तुझी 3-3, 4-4 लग्न का असतात? आणि माझं असं असतं की मला काय माहिती की का असतात. ती असतात आणि आम्हाला ॲज अन आर्टिस्ट म्हणून जे सांगण्यात येतं ते आम्हाला फॉलो करावं लागतं. पण जेव्हा मग असे लुक करते तेव्हा विचारते की कसं दिसतंय, बरं दिसतंय का, छान दिसतंय का, हा हे छान दिसतंय, हे तू तेव्हा केलं होतंस का, असं होत असतं पण बोलणं. हातावर मेहंदी दिसते, यात विश्वाचं नाव विश्वाने शोधलंय का? माहितीये त्याला, हो, हे तर त्यानेच लिहिलंय, हे बघ. हे त्यानेच लिहिलंय, हे विश्वाने लिहिलंय. बरं, हे आमचं हॅशटॅग आहे, #विश्वजा. So, सो ते मीच लिहिलंय, सीन मध्ये लिहिलंय ते. आता तो सीन टेलिकास्ट होईल तेव्हा तेव्हा प्रेक्षकांना कळेल. कळेल. येस, पण आता उखाण्यांची तयारी किती केलीये तू? बापरे, मी तर याच्यात 0 आहे. बापरे, मी पण मला असं वाटतं सुरुवात इथूनच झाली आता पाहिजे. पण same आहोत. सुरुवात इथूनच झाली पाहिजे. एक तरी घेऊन टाका आता काय सवय झालीच पाहिजे ना. मला तर एकच माहिती आहे, भाजीत भाजी मेथीची, जानू माझ्या प्रीतीची. पण आय थिंक मी आता तू कोण ही म्हणाल- प्रीती? अरे, कोण ही प्रीती? पण आता तू म्हणालीस म्हणून मला आता खरंच मी आता 2-3 गुगलवर शोधीन आणि जर असं कधी झालं पुढे आणि असे म्हणाले की जसं तू आलीस की घे, तर मी आता तयार करून घेईन. वा. आता तुझ्याकडनं हम्म, त्याला काहीतरी सुचलंय. सुचलंय. ऍक्च्युली ना माझ्याकडे एक आहे. So, बघा. ओके. हा, मला पण हा, सुचलंय. okay. नाही. go, go. इंटरव्ह्यू घ्यायला आले आहेत टीम इट्स मज्जा. इंटरव्ह्यू घ्यायला आले आहेत टीम इट्स मज्जा. अनुज रावांचं नाव घेते. विसरू नका, आमचा हॅशटॅग आहे विश्वजा. येस. आता तुमचं 7 वर्ष सरली, जुनी स्वप्ने जागली. बाबा 7 वर्ष सरली, जुनी स्वप्ने जागली, त्याच निमित्ताने जानू नावाची लॉटरी लागली.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.